आपका पेशेंस लेवल 4 लड़कियों के साथ आप शॉपिंग कर रहे हो, कैसे? इसके पीछे आपका राज क्या है? मेरे पास कोई ऑप्शन नहीं है। वेलकम टू सिंगापोर लेडीज. आमच्या सगळ्यांचा फर्स्ट लेओवर आहे सिंगापूरमध्ये, तर वी आर गोइंग टू हॅव फन. इथे सगळीकडे ग्रीनरी आहे आणि हे आहे समोर इमिग्रेशन. फायनली आय एम इन सिंगापोर. आणि मी चेन्नईवरून इतक्या वेळा सिंगापोरला टर्न अराउंड फ्लाईट केली आहे ना, तर किती वेळा मी प्रे केलं की मला एकदा लेओवर मिळावं. 4-5 महिन्यापासून मी बिड करते आणि आज मी फायनली इकडे आली आहे. सो आय एम सो हॅपी. आणि माझे सगळे क्रू आहेत, कोणाचाच लेओवर पहिले झाला नाही, सगळ्यांचा फर्स्ट टाईम आहे. आम्ही खूप सारे प्लॅन्स बनवले आहेत, पार्टी करणार आणि शॉपिंग करणार आणि ऑफकोर्स त्या फाउंटनसोबत फोटो काढणार. तर आता आम्ही आहोत सिंगापोरमध्ये आणि हे आहे भारतापासून 2.5 तास पुढे. इकडे आता वाजलेत 5:30 आणि आमचा पार्टी टाईम सुरू होतो आहे. सो लेट्स डू इट. ये आम्ही आता आहोत कुठेतरी आहोत आम्ही, पण आम्ही आता ट्रेन पकडणार आहोत, स्काय ट्रेन टू T3. आणि ट्रेन समोर आली आहे, तर आम्ही ट्रेनने जाणार आमच्या हॉटेलला. आल शो यू जस्ट वेट. ही आमची ट्रेन स्काय ट्रेन टू T3. आता आम्ही या ट्रेनमध्ये जाणार. लेट्स गो. आणि आपण सर्वात फर्स्ट जाऊन उभं राहूया, ताकी इथून आपल्याला एकदम छान व्ह्यू मिळेल. हे मला सगळे क्रू. गाडी सुरू झाली आमची आणि आम्ही सर्वात फर्स्ट डब्यामध्ये आहोत. किती छान. सुनो, अभी ये ट्रेन ज्वेल के बीच में से जाएगी, ठीक है? आपको ज्वेल भी दिखेगा लेफ्ट पे, वो पूरा फाउंटेन दिखेगा. ओके. यहाँ से ये जो है ना, सामने इसके अंदर है. अच्छा, एसएल वर्ल्ड की लाइट लग रही है ना. हाँ, आम्ही आता मॉलच्या आत चाललोय. हा आहे ज्वेल मॉल. हे वॉटेक्स आहे जे 40 मीटर हाय आहे. वर्ल्डचा सर्वात टॉलेस्ट वॉटरफॉल. हे उद्या पण आम्ही बघू ज्वेल मॉलमध्ये येऊ. किती छान ग्रीनरी आहे. वाव. हे क्राऊन प्लाझा हॉटेल आहे जे एअरपोर्टच्या आतच आहे. किती छान डिझाईन बनवली आहे याच्यावर. वाव. पोचलो आम्ही क्राउन प्लाझा स्टेशनला. अगला स्टेशन क्राउन प्लाझा. सब जगह कितना ट्रीज बनाया यार यहाँ पे. आम्ही चाललो आता चेक इन काउंटरकडे. हाय. नॉक करो करो. वाव. लाओ इसमें लाइट. क्या शुरू क्यों नहीं हो रहा है? हाँ, ये हो गया ना शुरू. हाय, वेलकम टू सिंगापुर. कितना क्यूट रूम है. और ये देखो, मिरर में हम सोते हुए दिखाई देंगे खुद को. ये वाव. और ये टब में से बाहर के लोगों को देखने का क्या? ये तो नीचे पार्किंग का कुछ दिख रहा है. ये क्या सेक्सी यार. मेरे को मेरा बेडरूम ऐसा चाहिए लाइफ में. Okay, please explain. So actually this is Clarke Quay. Okay. We are looking at entertainment, okay, drinking wise. Yeah, so I think Clarke Quay will be the best place. Alright. Because Clarke Quay got all the clubs, pubs. Alright. And today is Friday last. Today is Thursday, which is the eve of public holiday. So there will be actually quite crowded in a way, which will give you the vibes. I would say the vibes. Yeah. Okay, got it. Because we are an इकडे expressway. आम्ही आहोत. इकडे आहे बुगी, इकडे आहे क्लार्के आणि मडलाइन आणि जे. Yeah, we are an expressway across from the Marina Bay Sands, which is right here. Got it. Yeah. So कुठे if you जायचं are मग? looking at Bugis, I think कुठे जायचं? आम्ही बुगीजला जायचं ना. हो. Bugis you can go to like Haji Lane, Arab Street. Yeah. So हाजी. गाइज हे बघा किती छान. आय वॉन्ट टू गेट मॅरिड. असा व्हाईट कलरचा मला गाऊन घालायचा आहे.
किती सुंदर. आणि हे बघ, ही माझी अशी ड्रेसिंग आहे. आणि आम्ही निघतोय आता बुगीज. हाय एव्हरीवन. आम्ही सर्व बुगीजला जातो. आम्ही बुगीजला चाललो. तिकडे जाऊन आम्ही शॉपिंग करणार आणि पार्टी करणार. तर लेट्स गो. बाय बाय. क्या हाय बोलणे. ही आहे आमची गाडी आणि आम्ही सगळे चाललो आहेत. 5 लोकांची आहे ही आमची गाडी. आता इकडे छोटा कॅमेरा पण लावला आहे आणि रस्ता बघा मस्त आहे. गाड्याच नाही तिथे. गाड्या नाहीत आणि खूप सारे ट्रीज आहेत. इतना स्लो है वो, पता ही नहीं चलेगा आपको. अरे वीडियो चालू ही नहीं हुई यार. मी पोचलो बुगीज जंक्शनमध्ये. आता आम्ही आज चाललो शॉपिंग करायला. ही मुलगी तिची पर्स कॅबमध्ये विसरून आली. आप लकी हो की वो मिला आपको. वही ना. हे बघा, हे आहे मस्त बुगी स्ट्रीट. एक्साइटमेंट मध्ये ती मुलगी आपला पर्स गाडीमध्ये विसरली. एडी आहे. रोना पडता अगर नाही मिळतं ते. इथे सगळं इतकं क्यूट आणि कलरफुल आहे ना. हे आहे पॉप मार्ट. आणि इकडे सगळ्या गोष्टी पण आहे ना कलरफुल आहेत. लोक पण एवढे कलरफुल आहेत. किती क्यूट आहे हे सब. हे बघा इथे किती छान ऑक्टोपस आहे. आणि हे लोक इकडे फोटो काढतात ते. आणि हे बघा पुन्हा वेडिंग ड्रेस दिसला. गॉडचं सिग्नल आहे, मी लग्न करावं लवकर. इकडे गेम खेळते. त्याचे स्ट्रॉंग रिफ्लेक्सेस असायला. सगळे पडले, एकच पकडलं. गुड जॉब. चला इकडे पण सगळीकडे खायला आहे. ते स्टारबक्स आहे, फाउंटन आहे, मॅकडी आहे. आणि इकडे मस्त ड्रेसच्या मुली आहेत. मुलगे पण क्यूट क्यूट दिसतात. ते साऊथ कोरियन मूवी सारखे छान एकदम. हे आहे चार्ल्स अँड कीथ. हे इथलं ओरिजिनल आहे शॉप. तर जे इंडियामध्ये तुम्हाला 20-25 हजारला ज्या बॅग्स मिळणार ना, त्या इकडे ऑलमोस्ट 6-7 हजारला मिळतात. एवढं डिस्काउंट. आणि एअरपोर्टला जे आहे ना तिथे तर लिटरली तुम्ही बिलीव्ह नाही करणार, क्रू डिस्काउंट पण मिळतं. तर तिथे अजून स्वस्तात होतं. तर हे आहे चार्ल्स अँड कीथ. हा आहे मजाचा ड्रेस. छान एकदम पीच कलरचा. आणि हे सँडल्स घेतलेले आहेत महाबळेश्वरवरून. तर असं आहे. इकडे सगळे शॉपिंग करतात आणि बघतात. ते माझे क्रू. हे इथलं गोल्ड शॉप. बघा इथले गोल्ड ज्वेलरी असे सगळे. आय डोंट थिंक दिस इज 22 or 23 कॅरेट. मला 18 कॅरेट वाटतं आहे. विनी द पू. ये क्या 18 कैरेट होगा ना? देख के तो लग रहा है वैसे ही है. हे सगळे इथले डिझाईन्स. बापरे भयंकर आहे एकदम. सगळे डिझाईन्स आहेत इथे. हे आहे इथलं डीमार्ट. सगळं डीमार्टचं सामान आहे. क्यूट क्यूट स्टफ आहे. मी आता अजून एक लोकल शॉपमध्ये आली आहे आणि हे आतमध्ये असं कलेक्शन आहे की लाईक 2 टॉप घेतले तर 30मध्ये येणार, 2 ड्रेसेस घेतले तर 80मध्ये. आणि ते समोर जे आहे ना लिझी ते थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. तिकडे 100 and 120ला ड्रेसेस आहेत. पण खूप छान एकदम कोरियन सिरीजमध्ये असतात ना तसे एकदम छान छान बो आणि असे एकदम क्यूट क्यूटचे ड्रेसेस. हे बघा शिनचॅनचा ड्रेस किती क्यूट. आणि हे दुकान बंद आहे. असं सगळं इकडे कलेक्शन आहे. कोरियन टाईपच आहे एकदम. पण ना गोष्ट का माहिती आहे, सगळे एकदम बारीक मुलींसाठी आहे. आता बघा इकडे लिहिले 1 for 49. 2 घेतले तर मिळणार 90मध्ये. हा ड्रेस बघ किती क्यूट आहे. पण हा मला येणार नाही. गोष्ट ही आहे बघा किती छान आहे. पण येणार नाही ना, प्रॉब्लेम ती आहे. गाईज अफसोस मी सिंगल आहे. जर माझा बॉयफ्रेंड असता तर मी त्यासाठी हे कलेक्शन घेतलं असतं. बट आय एम सिंगल. पण इथे आतमध्ये खूप छान छान शर्ट्स आहेत. लाईक मी तुम्हाला दाखवते किती छान ना. हे बघा बाय 2 get 1 फ्री. तर हे कलेक्शन है बाय 2 get 1 फ्री. कैसा लगा आप दोनों को ये कलेक्शन है ना? हे इथलं सगळं आहे कलेक्शन. मला आतून दाखवते. सगळं क्यूट क्यूट आहे. हे DIY आहे ना आपला बॉम्बेला, सॉर्ट ऑफ तसं आहे. आणि ही सारखी बोलते सगळ्यांना बाय 2 get 1 फ्री. हे बघा
हे आहे. हा सेम माझ्यासारखा ड्रेस आहे. मी जिकडे पण जाते ना लोक माझी कॉपी करतात. गाईज व्हॉट इज दिस? तिसरा हा वेडिंग ड्रेस मला दिसतोय, तिसऱ्या वेळा. म्हणजे देवाचं काय सिग्नल आहे मला कळत नाही. वेडिंग ड्रेस दिसतोय पण मुलगा नाही आयुष्यामध्ये, मग कसं मी करणार लग्न? हे आहे छान ब्लँकेट कलेक्शन. व्हॉट इज दॅट? क्या आहे? फोनला लावायची चेन आहे ती, ठीक आहे. आणि इकडे असे मस्त मस्त कवर्स आहेत, काय काय सगळं कलेक्शन आहे. आणि हे आम्ही आहोत आता बुगी स्ट्रीटवर आणि इकडे असं थोडंफार स्ट्रीट शॉपिंग आहे. मी हे काहीतरी वेगळंच वाचलं. आणि हे बघा इकडे अजून आहे आतमध्ये स्ट्रीट शॉपिंग. तर आता तुम्ही बघितलं असेल रस्त्यावर गाड्या खूप कमी होत्या. ही इकडे गाडी विकत घेणं खूप एक्सपेन्सिव्ह आहे. सिंगापूर ॲक्च्युली पूर्ण जगातली सेकंड मोस्ट एक्सपेन्सिव्ह जागा आहे राहण्यासाठी न्यूयॉर्कनंतर. आणि सिंगापूरमध्ये जी गव्हर्मेंट आहे ना ती लोकांना डिस्करेज करते कार्स घेण्यापासून, कळलं, कारण पोल्युशन होतं आणि खूप साऱ्या गोष्टी होतात. तर त्याच्यासाठी इकडे कार्सवर खूप जास्त टॅक्स असतो, म्हणून कार्स इकडे विकत घेणं खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणून गाड्या खूप कमी दिसतात आणि मोस्टली लोकांना मेट्रोने ट्रॅव्हल करतात. तर आम्ही तेच काय काय शॉपिंग करतोय. आणि आता आम्ही आहोत मिनिसोमध्ये. आणि मिनिसोचं एक पिंक एकदम गर्ली स्टफ इकडे, मला तर काय अजून आवडलं नाही. आम्ही अजून चेक करू. मी विचार करते की यशस्वीसाठी मला एक फोनचा कवर घ्यायचा आहे, रॉकीसाठी काहीतरी खेळायला, आणि प्रिन्ससाठी तर मी काय घेऊ शकत नाही, चॉकलेट्स वगैरे घेईन. त्या 2-3 गोष्टी मला घ्यायच्या आहेत आणि मी बघते काय मिळेल तर चांगलं आहे. आम्ही आता स्ट्रीट क्रॉस करतोय, आम्हाला परमिशन आहे. पण इथे जेव्हा सिग्नल नाही आहे आणि मध्येच कुठून पण क्रॉस केलं तर ऑब्व्हियसली त्याची पेनल्टी आहे. तर मी तुम्हाला सगळीकडे जाते तिकडे सांगते. दुबईमध्ये पण तोच सीन आहे, सिग्नल असेल तेव्हा जाऊ शकतो. मध्ये काय होतं सिग्नलला पॉपअप होतात आणि इकडे पा किती शांती आहे. इकडे खूप शांती, इकडे कोणीच काय करत म्हणजे आवाज, लोकांचा आवाजच नाहीये ना, ट्रॅफिकचा आवाज आहे, एकदम शांती, सगळं ऑर्गनाइज आहे एकदम. हे बघा मला काय मिळालं, उनागी. ज्यांना फ्रेंड्स माहीत असेल रॉस तो उनागी. आम्ही बगी स्ट्रीट शोधत फिरतोय केव्हापासून आणि आम्हाला बगी स्ट्रीटच मिळत नाहीये. ते जे आम्ही ऑपोजिटला आहे ना ते आहे बगीज मॉल. आम्ही त्याच्या आतमधून जाऊन आलो, बट इट्स जस्ट लाईक अ मॉल. म्हणजे तिथे आतमध्ये सगळे मॅक सारखे शोरूम्स आहेत. आता इकडे पण हे समोर तुम्हाला दिसेल, हे पण जे आहे ना बगीज, दिस इज लाईक अ मॉल. तर आम्हाला असं एकदम ऑथेंटिक स्ट्रीट शॉपिंग करायची आहे आणि असं सुविनियर्स आणि असं कसं आहे ना वस्तू विकत घ्यायच्या आहेत. आणि इथे मुली एवढ्या छान ड्रेस्डअप आहे ना, एकदम क्यूट बोज आणि सगळं घालून एकदम छान आहे. आणि इकडे बघा ज्यूस मिळतो, ऑरेंज ज्यूस आहे, पॉपकॉर्न्स आहेत, स्मूदीज आहेत. बघा हे सगळं इकडे आहे मशीन, वेंडिंग मशीनमध्ये हे सगळं मिळतं. तर आम्ही अजून चाललो आहे आणि आम्हाला ती बुगी स्ट्रीटच मिळत नाही आहे. ती मिळाली तर तिथे जाऊन आम्ही शॉपिंग करू आणि मग खाऊ. आणि मला खूप जास्त भूक लागली. प्रिन्स सेवा तुझ्या नावाची स्ट्रीट आणि ही समोर आहे बुगी स्ट्रीट. चलो फायनली वी आर ॲट बुगीज स्ट्रीट. आणि हे बघा हे सगळीकडे मस्त मस्त कलेक्शन आहे, ते आता मी बघणार आणि काहीतरी शॉपिंग करणार. लुक व्हॉट आय फाउंड. एम फॉर मृदुला. इथे हे असे ना बोवाले खूप सारे क्यूट आहेत आणि असे स्कर्ट्स आहेत जे तुम्ही मोस्टली ना कोरियन मूवीजमध्ये बघितले असतील. तर मला तर आवडलं कलेक्शन, पण मला असं वाटतं की मला हे फिट होणार की नाही. तर आता 9 वाजायला आलेत आणि इकडे ह्यांचं शॉप बंद करायचा टाईम झाला आहे. तर आम्ही फटाफट बघतोय. काय क्यूट आहे पण एकदम असं क्वालिटी वाईज एवढं छान नाही वाटत आहे, तर बघूया. आणि हां, सिंगापोरचं पॉप्युलेशन आहे 5.5 मिलियन. तर हे आहे जगातली दुसरं शहर हे आहे जे डेन्सली पॉप्युलेटेड आहे. आणि तरी पण सगळं तुम्ही बघाल किती ऑर्गनाइज्ड, रोड्स किती क्लीन आणि सगळं किती एकदम छान क्लीन आहे. रस्ता पण एवढा क्लीन होता ना, तिथून तो व्हीलचेअर घेऊन चाललेला ना, जसा मॉलमध्ये व्हीलचेअर कशी एकदम स्मूथली ग्लाईड होईल तसा रस्ता एकदम क्लीन. एक दगड किंवा एक काय मातीचा तुकडा किंवा काहीच नाही, एवढं छान सगळं क्लीन आहे या शहरात. तर मस्त आहे एकदम. अंदर बहारो फूल बरसाओ गाना चल रहा है इसलिए मैंने पूछा.
मी थकली चालून चालून आणि इथे पाठी कॉपीराईट क्लेम येईल, पण मला काहीच नाही आवडलंय. म्हणजे एकदम असं छपरी सगळं वाटतंय. म्हणजे आता इकडे जे पण आहे ते आपल्या नॉर्मल स्टेशनच्या बाहेर जे मिळतं ना, असे सगळे कवर्स, फोन कवर्स आणि ते सगळे कपडे, चॉकलेट्स. तर असं काहीतरी एकदम असं सिग्निफिकंट टाईप नाही आहे की जे मी घेऊन जाईन आणि सगळ्यांना आवडेल. तर गोष्ट ही आहे. तर म्हणून मी अजूनपर्यंत तरी काय शॉपिंग नाही केली आहे. $1 मी अजून खर्च नाही केला आहे. मी किती गुड गर्ल आहे. हे बघा, हे सगळे आहेत 1 for 8, 3 for $18 आणि तिथे $15 आणि हे 1 each $8. आपका पेशेंस लेवल 4 लड़कियों के साथ आप शॉपिंग कर रहे हो, कैसे? इसके पीछे आपका राज क्या है? मेरे पास तो ऑप्शन नहीं है. चारों कहाँ जा रहे हैं? इनको पकड़ा तो 2 गायब हो रहे हैं, इन दोनों को पकड़ा तो और एक गायब हो रहा है. पेशेंस लेवल आपका मानना पड़ेगा. पॉप्युलेशन आहे 5.5 मिलियन, जेवढे व्ह्यूज मला माझ्या रीलवर मिळतात. हे आहे इथलं थिएटर आणि आम्ही इकडे आता सिग्नलवर थांबलो आहेत जाण्यासाठी. आम्ही चाललो इकडे. ते रॅफल्स हॉस्पिटल दिसतं आहे. आम्हाला त्याच्या पाठी जायचं आहे आणि त्याच्या पाठी आहे हाजी स्ट्रीट. हाजी स्ट्रीटला आम्ही पोचलो. हेच आहे हाजी स्ट्रीट. आता इकडे मी खायचं काहीतरी जॉईंट शोधू आणि मग डिनर करू. हे आहे हाजी स्ट्रीट. इथे सगळे खायचे जॉईंट्स आहेत आणि आमचा चान्स आला आहे जायचा. इकडे सगळे शॉप्स आहेत. इथे पण आहेत हाजी लेन दिसतं तुम्हाला. आता आम्ही हाजी स्ट्रीटवर पोचलो आहे आणि आता इकडे मी खायचं जागा शोधू आतमध्ये जाऊन. इथे हे असे सगळे आहेत शॉप्स. हे आहे ब्लॅक शीप. हा माणूस काय करतो इकडे? डेली रीडिंग, पण क्लोज्ड आहे. आणि असे छान छान मुलं आहेत इकडे दिसायला. पाशा. तर हे आहे गेटच्या स्ट्रीटसारखं थोडं फुल कलरफुल. तर आम्ही शोधतो ब्लू जॅल. व्हेर इज ब्लू जॅल? ॲट फॉर पिझ्झा. आणि या व्हिडिओमध्ये मला येईल कॉपीराईट क्लेम कारण सगळे म्युझिक चालू आहे. सुपर वेस्टेड. हे तर ॲक्च्युली माझा बायो असायला पाहिजे इंस्टाग्रामवर. पाशा. किधर है ब्लू जॅज?